छत्रपती सेनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी एक अनोखा विश्वविक्रम जो आहे तो केला जात असतो। यंदा देखील या ठिकाणी आपल्याला तख्त राजगादी जी आहे ती पाहायला मिळते आणि या राजगादीवरती भव्य असा आपल्याला जिरेटोप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर आदर्श असा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो नाशिकमध्ये छत्रपती सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबविला जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशाच पद्धतीचा भव्य जो असा देखावा आहे तो या ठिकाणी साजरा तयार केला जात असतो, या ठिकाणी बघण्यासाठी ठेवला जात असतो आणि जे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी शिवजयंतीच्या 2 दिवस अगोदरपासून येऊन जो इतिहास आहे तो जाणून घेत असतात। आपल्यासोबत या ठिकाणी छत्रपती सेनेचे आहेत काही सर, दरवर्षी या ठिकाणी छत्रपती सेनेच्या माध्यमातून एक अनोखा असा विश्वविक्रम जो आहे तो केला जात असतो। यंदा देखील आपल्याला या ठिकाणी भव्य अशी जी राजगादी ती बघायला मिळते। बरोबर, मी खऱ्या अर्थाने छत्रपती सेनेचं मनापासून अभिनंदन करतो की गेल्या 5-6 वर्षापासून ते दरवर्षी अशा प्रकारचे विक्रम करत असतात। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी जी काही कट्यार असेल, महाराजांचे जे वाघनख असेल किंवा त्याच पद्धतीने महाराजांची जी कवड्यांची माळ होती, या सगळ्या प्रतिमांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आकार साकारलेले होते आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना, नागरिकांना एक चांगल्या पद्धतीने शिवकालामधल्या वस्तूंचं प्रदर्शन झालेलं आहे आणि हे सगळं करत असताना ते अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये ते सादर करतात। आजही आपण बघितलं असेल की जे राजगादी आपण केलेली आहे आणि तिच्यावरती जो जिरेटोप ठेवलेला आहे तो सुद्धा त्याचा जो काही आकार आहे तो विश्वविक्रमी आकार आहे। या ठिकाणी त्याचा रेकॉर्ड ऑलरेडी झालेला आहे आणि त्याचं सर्टिफिकेट इथे मिळालेलं आहे। तर या माध्यमातून मला वाटतं सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना एक संदेश जातो की महाराजांचं काम किती चांगलं होतं आणि या निमित्तानं लोक ते बघायला येतात आणि महाराजांच्या इतिहासाची उजळणी पण होते। त्यामुळे हे फार गरजेचं असं मला वाटतं। नक्कीच, खरं तर यंदा देखील आपला विश्वविक्रम झालेला आहे। आपण भव्य असे इथे राजगादी तयार केलेली आहे। नक्कीच छत्रपती शिवराय हे जनतेपर्यंत वेगवेगळ्या रूपात आपल्याला दाखवायचा प्रयत्न छत्रपती सेनेच्या माध्यमातून आपण करत असतो। शिवराय हे राज्याभिषेकाच्या आधी कुठे बसत होते, कुठे बसून न्यायनिवाडा करत होते, कुठे बसून कलबतं होत होते, कुठे बसून मोहिमा होत होत्या, या सगळ्याची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोचावी यासाठी आपण भव्य दिव्य स्वरूपात छत्रपतींचा राजगादी तख्त आपण इथे साकारला आहे। याची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। 9x11 फुटाच्या स्वरूपात आपण इथे साकारतो आहे। नक्कीच, आपण जर या ठिकाणी बघितलं तर यंदा ही 9x11 फुटाची जी राजगादी आहे, तख्त जो आहे तो यंदा साकारण्यात आलेला आहे आणि या छत्रपती सेनेच्या या देखाव्याने देखील यंदा विश्वविक्रम जो आहे तो नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।